लातूरमध्ये झालेल्या गारपिटीमुळे पिकांचं नुकसान तर झालंच, मात्र या गारपिटीमुळे काही नागरिक दुखापतग्रस्त देखील झालेत। गारपिटीमुळे लातूर जिल्ह्यातील यालगिरी गावात राहणाऱ्या ललिता वाळके यांच्यावर हात गमावण्याची वेळ आली। गारपिटीमुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांचा हाताचा पंजा निकामी झालाय। संघर्ष यात्रेदरम्यान अजित पवार यांनी ललिता वाळके यांची भेट घेतली आहे। सोलापूर येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालयात ललिता यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि या दुखापतग्रस्त ललिता वाळके यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी। गारपीट झाली आणि गारपिटीचा फटका केवळ पिकांनाच बसला असा नाही, तर या गारपिटीमुळे काही दुखापतग्रस्त देखील झाले। त्याचपैकी एक ललिता वाळके, या ललिता वाळके यांच्या हाताला दुखापत झाली आणि चक्क या ठिकाणी आपण पाहू शकतो की हाताचं जे आहे हे संपूर्ण ऑपरेशन करावं लागलं। स्वतः आपल्यासोबत ललिता वाळके जे आहेत, काय नेमका प्रकार झाला होता आणि कधी गारपीट झाली होती? 15 तारखेला गारपीट झाली होती। ती 4-3:30च्या सुमारास गारपीट झाली होती। मग शेतावरून घरला येताना इकडं बी नाही इकडे नाही, मध्यभागी आलं का तर अचानक आभाळाचं एकाएकीच वादळ आल्यावर अचानकच चालू झालं सगळं। त्या वादळात शेतावरून येताना पसारा टोपल्या जे होतं ते टोपलं, डोक्यावर अशी पालती घातली, डोक्याला मार लागून। मग ती थोडं थोडं समजत होतं, छोटे छोटे लागत होतं आणि जास्त लागल्यावर खालचं टोपलं आणि ती वरची गारांचं त्या ह्याच्यात माझा हात तुटलेला, मला काही पण समजलं नाही। मग ती दुसऱ्यानेच बघितल्यावर ती दुसऱ्यानेच सगळं हे केलं, ते मला काहीच माहीत नाही पुन्हा। हॉस्पिटलमध्ये कधी आणलं गेलं? मग तिथून शेतातून असं वाटायला आणले माणसं आणि लोकांच्या असं उचलून ती रस्त्याला आणून सोडल्यावर पण दिवस मावळायच्या सुमारास आलेला आलतो। सरकारनेही अशा गारपीटग्रस्त किंवा दुखापतग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांची भेट घेऊन त्यांना मदतीचं सहकार्य करावं, अशा पद्धतीची अपेक्षा हे या ठिकाणी गारपीटग्रस्त शेतकरी करताना पाहायला मिळतात। कॅमेरामन अनिल निर्मलसह मी रामनाथ दवणे, लातूर।